आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम, जय 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 भीम, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराज की, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, वंचित बहुजन आघाडीचा जय 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 भीम, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो. समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित, मंचावरती उपस्थित सर्वच मान्यवर, माननीय खासदार साहेब, माननीय आमदार साहेब, काँग्रेस पक्षाचे, वंचित बहुजन आघाडीचे तमाम कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते मंडळी, तसेच इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहुजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम. सुरू करण्याआधी मी काही लोक जे समोर उभे राहिलेत त्यांना विनंती करतो, जर जागेवरती बसता आलं तर बसून घ्या, मागच्या लोकांना दिसत नाहीये. कृपया ज्या वयस्कर महिला बसल्यात आणि ज्येष्ठ मंडळी बसलीत त्यांचा विचार करून थोडीशी त्यांना जागा द्या. ओके ताई, एक नंबर. मित्रांनो, 2016 आणि 2017 पासून जो एक मोठा भ्रष्टाचार आपल्याला महानगरपालिकेच्या आतमध्ये दिसत होता, तो भ्रष्टाचार बाहेर काढून, त्या भ्रष्टाचारांना बाहेर काढून आपल्या स्वतःच्या हक्काची एक सत्ता बसवायची आपल्याला एक महत्वपूर्ण संधी आली. आणि म्हणून ह्या येणाऱ्या लातूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे आपण सर्वांनी खूप महत्वाने आणि महत्वपूर्णपणे बघावं अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. आपण जर बघितलं तर शेवटची निवडणूक जी झाली ती 2016 मध्ये झाली. 2016 ते 2020 इकडच्या नगरसेवकांनी काय दिवे लावले, कुठनं पैसे घेतले, कुठली तिजोरी खाली केली, कुठला खजिनदार खाली केला आणि ते सगळं घेऊन स्वतःच्या खिशामध्ये कसं टाकलं आणि स्वतःच्या घरामध्ये कसं टाकलं हे आपण नेहमी बघत आलो. 2021 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक होणार होत्या आणि आपल्या सर्वांची अपेक्षा होती आणि आपण सर्व वाट बघत होतो की 2021 मध्ये नवीन निवडणुका होतील. भ्रष्ट नगरसेवक, भाजपचे, राष्ट्रवादीचे पैसा खाणारे नगरसेवक यांना आपण सत्तेच्या बाहेर कसं ठेवू शकू ह्याची आपण पूर्ण तयारी करत होतो. पण 2021 मध्ये निवडणुकाच नाही झाल्या. निवडणुका नाही झाल्या तर झाल्या, इकडच्या भ्रष्ट सरकारनी आपल्या डोक्यावरती अजून एक माणूस बसवला पैसे खायला. त्या माणसाला काय म्हणतात माहितीये का? प्रशासक. 5 वर्ष निवडणूक नाही झाली आणि भाजपाला मानणारी, भाजपाचे प्रणित, भाजपाचे ऐकणारे आणि भाजपच्याच पैसे देणारे असे प्रशासक महानगरपालिकेचा कारभार सांभाळायला बसले. आता मित्रांनो, एक गोष्ट आपण सर्वांनी नीट समजून घ्या की जेव्हा कोणतीही निवडणूक होत नाही आणि निवडणूक प्रक्रिया डावळली जाते आणि त्या निवडणूक प्रक्रियेला डावळून इकडचे सत्ताधारी, स्वतःचेच दोस्त, स्वतःच्याच मर्जीतले आणि स्वतःचेच चेले चपाटे प्रशासक म्हणून सरकारी कामकाज करायला आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या जागी जेव्हा बसवतात तेव्हा हा संविधानाचा एक अपमान आहे. कारण तुमच्या हातातनं मतदानाचा अधिकार आणि या नागरिकांकडनं मतदानाची प्रक्रिया ही त्यांच्या हातातनं हिसकावून घेतलेली प्रक्रिया. आणि म्हणून मी हे मानतो की जो कोण प्रशासक असेल, जो निवडून आलेला नाहीये पण सरकारने नेमलेला आहे, तो संविधानाच्या विरोधात आहे. आणि हे संविधानातल्या विरोधात असलेले प्रशासक आणि या संविधानाचा अपमान केलेलं भाजप
यांना घरी बसवून धडा शिकवायची वेळ आलेली आहे मित्रांनो. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की हे प्रशासक तर गेले, पण प्रशासकांच्या जागी राष्ट्रवादीचे भ्रष्ट नेते आणि भाजपचे भ्रष्ट नेते हे सत्तेमध्ये येण्यापेक्षा यांना सत्तेच्या बाहेर फेका आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे स्वतःच्या हक्काचे, स्वतःसाठी काम करणारे आणि जनतेचे काम करणारे नगरसेवक आपण कृपया करून बसवावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. हेच बोलत असताना मित्रांनो, अजून एक गोष्ट आपण समजून घ्या. आपण महाराष्ट्रभर चित्र बघा, आपल्याला महाराष्ट्रभर दिसेल की भाजप असू देत, शिंदे गट असू देत, अजितदादांची राष्ट्रवादी असू देत, तिकडे कार्यकर्ता नाराज आहे. कार्यकर्ता का नाराज आहे? कारण त्यांना निवडणुकीचं तिकीट नाही. तुम्ही सोशल मीडिया बघा, युट्यूबवर जाऊन बघा, इंस्टाग्रामवर जाऊन बघा, फेसबुकवर जाऊन बघा, कोणताही व्हिडिओ बघा, तुम्हाला महाराष्ट्रभर एकच चित्र दिसतं की कार्यकर्त्यांनी भाजपच्या आमदाराची गाडी अडवली, काही लोक शिंदेच्या आमदाराची गाडी फोडायला गेले, अजितदादांच्या घरासमोर नाराज उमेदवारांची मोठी गर्दी, कोणतरी कोपऱ्यात रडत बसले, कोणतरी स्वतःला गळफास घेऊन जायला निघाले, कोणतरी इकडे आमदार खासदारांच्या गाड्या फोडायला निघाले. आणि दुसऱ्या बाजूला मी आत्ताच इकडे येताना सोलापूरवरती प्रचार करून आलो. सोलापूरमध्ये तर मर्डर पर्यंत विषय गेलाय तिकीट न मिळाल्यावर. आणि आपण एक समजून घ्या की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत. जे कार्यकर्ते पक्षाचं काम करतात, जे कार्यकर्ते पक्षाची भूमिका राबवतात आणि जे कार्यकर्ते एकनिष्ठेने तन मन धनाने पक्षासाठी लढत आले, त्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळायची आणि त्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक बनून सत्तेत जायची ही निवडणूक आहे. पण आपल्याला प्रस्थापित पक्षामध्ये काय दिसतं? तिकीट कोणाला मिळतं? प्रस्थापिताला, प्रस्थापिताच्या पोराला, प्रस्थापिताच्या कार्यकर्त्याला, पैसेवाल्याला, मटका सट्टावाल्याला, ड्रग्सचे धंदे करणाऱ्याला, दारूचे अड्डे चालवणाऱ्या आणि तमाम गुंड्याला. आणि मित्रांनो, ही गोष्ट जी होतीये ती अतिशय चुकीची आहे. आणि म्हणून मला भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना सांगायचंय की भावांनो, तुम्ही डोळे उघडा आणि हे समजून घ्या की ह्या निवडणुकीत तुमचा गेम केलेला आहे तुमच्याच पक्षाने. तुम्ही इतके वर्ष पक्षासाठी काम केलं, तुम्ही इतके वर्ष पक्ष मोठा वाढवायला काम केलं, पोलिसांच्या काठ्या खाल्ल्या, अंगावरती कोर्ट केसेस घेतले, जेलमध्ये गेलात, आंदोलनं केली, आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फेळ मिळणार होतं तेव्हा कोणतरी आमदाराला एक पेटी दिली, कोणीतरी खासदाराला एक खोका दिला आणि तुमचं तिकीट हातातनं निघून गेलं. आणि हे जे दृश्य दिसतंय त्याच्या 100% अपोजिट, 100% उलट दृश्य तुम्हाला कुठे दिसेल तर ते वंचित बहुजन आघाडीमध्ये. कारण हा कार्यकर्त्यांचा पक्ष, तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद आणि जिल्हा परिषदेमध्ये आमची एकच भूमिका आहे आणि आम्ही त्याच भूमिकेवरती ठाम आहोत की वंचित बहुजन आघाडी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि ज्या ज्या लोकांनी वंचितची भूमिका राबवली आणि ज्या ज्या लोकांनी वंचितचं काम केलेलं आहे त्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीमध्ये नक्कीच करेल. आणि त्याच पद्धतीने आपल्याला रणनीती होताना दिसते. आपल्याला मी सांगू इच्छितो की आज वंचित बहुजन आघाडीमध्ये मेहनतीच्या सगळ्या मेहनत करणाऱ्या, उभे राहणाऱ्या, लढणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांना आज तिकीट देऊन त्यांना बळ द्यायचं काम केलंय. आणि एवढंच नाही तर मागच्या विधानसभेमध्ये 288 पैकी 36 युवक द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. आणि ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 50% जास्त तिकीट हे युवकांना देण्याचं काम आज वंचित बहुजन आघाडीने महानगरपालिकेमध्ये केलंय. आणि एवढंच नाही तर आता ज्या नगर परिषदा, नगरपालिका होऊन गेल्या त्याच्यामध्ये दलितांचे उमेदवार, मुसलमानांचे उमेदवार, आदिवासींचे उमेदवार, बहुजनांचे उमेदवार निवडून देऊन एक वैदू समाजाचा उमेदवार, एक वडार समाजाचा उमेदवार आणि एक कोल्हाटी समाजाचा उमेदवार यांना निवडून द्यायचं काम वंचित बहुजन आघाडी करते. आणि म्हणून जेव्हा आम्ही नेहमी म्हणत राहतो की बहुजनांना सत्तेत घेऊन जाण्याचं काम हे बाळासाहेब करतात, तर बाळासाहेब नुसतं तिकीट देण्याचं काम नाही करत. बाळासाहेब एका मायक्रो ओबीसीला,
भटक्या विमुक्ताला, मुसलमानाला, आदिवासाला तिकीट तर देतातच, पण तिकिटाबरोबर त्यांना बळ देतात, त्यांना ताकद देतात. ही कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या मागे उभं करून त्यांना निवडणुकीमध्ये जिंकून आणून त्यांना सत्तेच्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी करत आली आहे. आणि मी आपल्या सर्वांना एवढंच विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये जास्तीत जास्त मतांनी आंबेडकरवादी विचाराचे, शाहू फुले आंबेडकरवादी विचाराचे आणि तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून दिलेत, त्याच पद्धतीने ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार आपण सर्वांनी निवडून द्यावी अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. आणि मित्रांनो, हेच बोलत असताना आपल्या सर्वांना अजून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ज्या पद्धतीने नगरपालिकेचा विकास व्हायला पाहिजे होता, ज्या पद्धतीने आपल्या लातूरचा विकास व्हायला पाहिजे होता, त्या पद्धतीने अजूनही महानगरपालिकेने विकास केलेला नाही. ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घ्या. आजही लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार आहेत, चांगल्या दर्जाचं शिक्षण घेतात, पण त्यांच्या हाताला नोकरी नाही. हाताला नोकरी नाही म्हणून पुणे, मुंबई इतर मोठ्या ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी जायला लागतं. दुसऱ्या बाजूला आपण शाळांची अवस्था बघितली तर मनपाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांची अवस्था पूर्णपणे रखडलेली. काही शाळांमध्ये बाकं नाही आहेत, काही याच्यामध्ये पाट्या नाही आहेत, आणि जर बाकं आणि पाट्या असल्या तर काही शाळांमध्ये शिक्षकच येत नाहीत शिकवायला. आणि अशा परिस्थितीमध्ये इकडच्या गोरगरिबांच्या पोरांना, वंचितांच्या पोरांना शिक्षणापासून दूर ठेवावं अशी एक योजना इकडचे सरकार करत आहे. पण मित्रांनो, तुम्ही मला सांगा, जर उद्या महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्या, जर उद्या सरकारी शाळा बंद पडल्या, तर महिन्याला 1,00,000-2 लाख फीस देऊन प्रायव्हेटमध्ये आपण आपल्या लेकरा बाळांना शिकवायला पाठवणं परवडणार आहे का आपल्याला? नाही. आणि जर आपल्याला ते थांबवायचं असेल तर आपल्याला जी लोक शिक्षणाच्या विरुद्ध काम करतात आणि जी लोक इकडचे महानगरपालिकेच्या शाळा बंद पाडण्याचं काम करतायत त्यांना सत्तेच्या बाहेर हकलायला पाहिजे. आणि ते आंबेडकरवादी ज्यांना शिक्षणाचं महत्व कळतं त्या आंबेडकरवाद्यांना सत्तेमध्ये बसवलं पाहिजे. हे आपल्या सर्वांच्या वरती महत्वाची जबाबदारी. आणि मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की जर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची महानगरपालिका सत्तेमध्ये आली तर प्रत्येक महानगरपालिकेच्या शाळेचं एक पुनर्वसन केलं जाईल. शाळेमध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्चर टाकून, नवीन बाकडे टाकून ज्या दर्जाचं शिक्षण आपल्याला प्रायव्हेट शाळांमध्ये मिळतं त्याच दर्जाचं शिक्षण मोफत, ते पण इंग्लिशमध्ये, हे सरकारी शाळांमध्ये देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्कीच करेल. दुसऱ्या बाजूला लातूरमध्ये जितक्या पण पब्लिक एरियाज आहेत, बाजारपेठा आहेत, बाजाराच्या एरिया आहेत, त्या सगळ्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याचं काम वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची सरकार नक्की करेल, हे मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो. आणि त्याच्याच बरोबर MIDC मध्ये नवीन प्रकल्प आणून, नवीन फॅक्टरी आणून इकडच्या तरुणांना नवीन हाताला रोजगार देण्याचं काम सुद्धा आमची सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर नक्कीच करेल. आणि मित्रांनो, गाव तिथे आरोग्य केंद्र ही अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य केंद्र चालू केलं होतं आणि त्याच धर्तीवरती जर तुम्ही आम्हाला एक संधी दिली तर प्रत्येक वॉर्डामध्ये एक आरोग्य केंद्र ह्याची सुरुवात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची सरकार नक्कीच करेल, हे मी आपल्याला आश्वासन देतो. पण मित्रांनो, काही गोष्टी मला बोलायला लागणार, मला बोलायच्या नाहीयेत पण बोलायला लागणार. इकडे काँग्रेस आणि वंचितची युती झाली, खूप चांगली गोष्ट आहे की ही युती झाली, कारण ह्या युतीमुळे आपल्यामध्ये काही गद्दार होते ते गद्दार बाहेर पडलेत आणि समाजासमोर आले. काही लोक व्हिडिओ करून म्हणतात, काही लोक पक्ष सोडून जातात आणि काही लोक मॅनेज होऊन जातात. पण ह्या गद्दारांना, या खापऱ्यांना, या हरिजनांना या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांची जागा दाखवून द्यायची मित्रांनो. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ही चळवळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणाच्या बापासाठी थांबणार नाही. पण जर इकडे कोणी चळवळीचं भांडवल करायचा प्रयत्न केला किंवा इकडे कोणी चळवळीच्या जीवावरती स्वतःचं घर खिसे भरायचा प्रयत्न केला
तर ही चळवळ त्याला संपवल्याशिवाय थांबणार नाही, हे सुद्धा मी इकडे मानतो. आणि मित्रांनो, म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो की आपल्याकडे वेगवेगळी लोक प्रचाराला येणार आहेत. जय भीम म्हणतील, निळा गमछा घालतील, पाया पडतील, विहारात पण जाऊन येतील आणि नंतर काय करतील, जाता जाता हळूच भाजपची एक कमलाबाई देऊन जातील आता. तर अशा कमलाबाईला आणि त्या कमलाबाई बरोबर फुकट येण्याला घड्याळाला कोणत्याही परिस्थितीत विहाराच्या वस्तीच्या मोहल्ल्याच्या बाहेर ठेवायचंय आणि त्यांना सांगायचंय आमच्या वस्तीत एंट्री नाही म्हणजे नाही. कारण आमचं ठरलंय यावेळेस लातूरमध्ये सत्ता बसणार तर ती वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची. ओके भैया, ओके. हे बघ, इकडच्या ज्येष्ठांना सांगतोय, तरुणांनी ठरवलंय, तुमचं ठरलंय की नाही सांगा, ठरलंय की नाही? एक नंबर. आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो की इकडे बरेच अशी लोक होती ज्यांना युती होऊ नव्हती द्यायची. असे बरेच काँग्रेस मधले लोक पण होते ज्यांना युती होऊ नव्हती द्यायची. अमित दादा होते म्हणून युती होऊच गेली. पण इतर जिल्ह्यांमध्ये का नाही झाली याचं उत्तर पण तुम्हाला त्याच्यातच मिळून जाईल. पण इकडे वंचित बहुजन आघाडी आणि लातूर मध्ये आज काँग्रेस ही विनिंग कंडिशन मध्ये आली. आज एक चांगलं समीकरण जुळून आलंय आणि इकडच्या भाजप विरोधा मतांचं आणि फुले शाहू आंबेडकरवादी मतांचं एक मिलन झालं तर आपण नक्कीच येत्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये सत्ता बसू आणि आपला महापौर स्थापन करू. म्हणून येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेला आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आपण सर्वांनी 15 तारखेला उठा, सकाळी सकाळी तयार व्हा आणि आपल्या पोलिंग केंद्रावरती जाऊन काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना माझा जय भीम, जय संविधान.